नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी, ऋषिकेश आणि ओवी खूप छान प्रकारे आपलं दिवाळीचं डेकोरेशन करतात. आकाश कंदील जो त्यांनी आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेला असतो, तिघांनी एकत्र येऊन तो आपल्या घराच्या बाहेर लावतात आणि ते तिघे इतके खुश होतात. सर्वत्र लाईट ही झगमग करत असते आणि पणत्यांची राशी लागलेली असते. तेव्हा जानकी अगदी खुश होऊन आपलं ते नवीन घराकडे बघत असते आणि त्या नवीन आकाश कंदील लाकडे. तेव्हा मात्र तिघेजण एकत्र येतात आणि खूप खुश होऊन आपली दिवाळी सेलिब्रेट करतात. इकडे मात्र ह्या ऐश्वर्याची काही अजून तयारी झालेली नसते. फराळ काय करायचं काय नाही याचीच तिला टेन्शन येते आणि ती फराळाची ऑर्डर देत असते की रणदिवेंच्या फॅमिलीतून कोणाशी तरी फोनवर ती फराळाची ऑर्डर देते. आपल्या जानकीचा मात्र फराळ सुद्धा हा रेडी असतो. 2 किलो बेसनाचे लाडू, 2 किलो चकल्या, 2 किलो लाडू आणि 1 किलो शंकरपाळी. तेव्हा तो जिकडे तो हॉटेलवाला म्हणत असतो की काय फराळ संपलं. ऐश्वर्या म्हणते की काय फराळ संपलं? अहो पण असे फराळ कसे संपू शकतं? दिवाळी आहे, मी तुम्हाला इतकी मोठी ऑर्डर देते आणि तुम्ही काय म्हणतात की फराळ संपलं? हवं तर तुम्ही माझ्याकडून डबल आणि ट्रिपल पैसे घ्या, परंतु मला जास्त पैसे घेऊन सुद्धा फराळ पाठवून द्या. तेव्हा तो माणूस नाही म्हणत असतो. ऐश्वर्या म्हणते की अहो असे कसे? तुम्ही काय म्हणतात की फराळ नाही म्हणून? काय फालतू दुकान आहे हो तुमचं? आजी मात्र हे सर्व ऐकत असते. ऐश्वर्या त्या माणसावरची म्हणजे चिडते आणि तळी बॉम्ब लावून तुमचं दुकान एकदम उडून टाका आणि नॉनसेन्स, कुठले फराळ नाही म्हणतात आणि लगेच रागाने फोन कट करते. ऐश्वर्याला खूप टेन्शन येतं, डोक्याला हात लावून घेते की आता नेमकं काय करू. आजी मात्र ही तटकन उठते, ऐश्वर्या जवळ येते आणि काय ग 10 फटाक्यांची लवंगी माळ अशी ताड 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 बोलते आणि काय तर म्हणे दुसऱ्याला उपदेश करते की सुतळी बॉम्बने दुकान उडवून द्या आणि तिकडून सुद्धा तुला नकार आलाय असे वाटते. तर ऐश्वर्या डोक्याला हात लावते. तर काय आजी, सगळे मूर्ख माझ्याच राशीला आहेत. तेव्हा आजी म्हणते की अगं तू मूर्ख आहे. अगं काय तर म्हणे तू दिवाळीच्या आदल्या दिवशी ऑर्डर देते. अगं हे असल्या गोष्टी अगोदरच खपतात आणि दिवाळीत काय करावे लागते, कधी ऑर्डर द्यायला असतात याबद्दल काही माहिती आहे की नाही आणि कधी फराळ केलेलं आहेस का? तर आजी म्हणते मी सयाजीराव विखे पाटील यांची मुलगी आहे, त्यामुळे असे काही फराळ बिराळ मी कधी केलेले नाही. आमच्याकडे फराळ बनत सुद्धा नाही. आमच्याकडे घरपोच फराळ येतो, कळलं ना तुम्हाला? आणि मी कशाला शिकू फराळ बनवायचं? फराळ बनवायला ती मी काही जानकी नाही. आजी तिच्याकडे बोट करून म्हणते की अगं ऐश्वर्या तुझं हेच चुकतं. तू तर भारी सुमित्राला म्हणली की अगं मी फराळ तयार करतेस म्हणून, त्यामुळे आता तू फराळ तयारच कर, नाहीतर बाहेरून त्याची काहीतरी आणण्याची सोय कर. नाहीतर सुमित्राला असे वाटेल की माझी जानकी असती तर हे असं कधीच झालं नसतं. म्हणून सुमित्राची ऍक्टिंग तर आजी मस्त करते आणि थोडं रडक्या स्वभावात म्हणत असते. तेव्हा लगेच ऐश्वर्या इतकी चिडते आणि आजी अहो उगाच काही निगेटिव्ह असे बोलू नका, हे असं काही मी होऊन देणार नाही आणि मी असताना आईंना मात्र त्या जानकीची आठवण कधीच येऊन देणार नाही. हे असताना आईंना मात्र कधीही त्या जानकीची आठवण नाही काढून देणार. आणि ठीक आहे, ते फराळाचं काय करायचं आहे ते जुगाड मी बघून घेते. आजी म्हणते की काय ग काय करणार आहे तू अशी? तेव्हा ऐश्वर्या लगेच तोऱ्यात म्हणते की आजी कळले का तुम्हाला, ऐश्वर्या कधीही सांगत नसते, ती फक्त करून दाखवत असते, मग केल्यानंतर मी तुम्हाला सांगेलच. आणि तोऱ्यात आतमध्ये निघून गेल्यानंतर आजी मात्र तिची ऍक्टिंग करते की ऐश्वर्या काही करत नसते, फक्त करून दाखवत असते. इतकंच हिला बोलायला जमतं, बाकी मात्र काही येत नाही. पण देवा मात्र आता तूच बघून घे, परंतु ते मात्र सर्व खरं जाऊन दे. माझ्या तोंडात मात्र 5-25 लाडू अगदी आरामात येऊन पडून दे. काय करते कुणास ठाऊक, माहिती नाही, देवच जाणे. म्हणून आजी त्या डोक्याला हात लावून घेते, कारण ही ऐश्वर्या पूर्णपणे वैताग आहे वैताग असे तिला आता समजायला सुरुवात होते. त्यानंतर मात्र इकडे आपल्या जानकीच्या घरी दिवाळीची मात्र अगदी आनंदाने आणि दोघं अगदी प्रेमाने तयारी करत असतात. अगदी जो काही रवा भाजण्यापासून अगदी सर्व काही चकली बनवण्यापर्यंत आपला ऋषिकेश आपल्या जानकीची साथ देत असतो. सर्व काही त्या घरात होत असतं ते अगदी आनंदानं आणि त्या घरात खरंच आज लक्ष्मी नांदणार असते. कारण इकडे ऐश्वर्याची मात्र खूप तळतळ सुरू असते, परंतु आपलं जानकीचं जे काही आहे ते अगदी उत्साहानं सुरू असतं आणि त्यात आपल्या ऋषिकेशची तिला अगदी प्रेमाने साथ सुद्धा असते. आपल्या जानकी आणि ऋषिकेशची
शंकरपाळी सुद्धा अगदी गोड त्यांच्या प्रेमातच अशी बुडून निघते. म्हणजे अगदी गोड शंकरपाळी तयार होते आणि लाडवाची सुद्धा काही मज्जा वेगळीच असते. जानकी आपल्या ऋषिकेशला लाडू वळवण्याचं सुद्धा खूप छान प्रकारे शिकवते. ऋषिकेशला अगदी परफेक्ट ते काही जमत असतं आणि तो काही जो होणारा आनंद आहे तो अगदी दोघांच्या चेहऱ्यावर असा ठासून आपल्याला दिसतो. आणि त्याच वेळेस तेव्हा ते अगदी एकमेकांच्या मिठीत येतात. तोच ओवी समोरून येते आणि त्या दोघांचा असा एकत्रित फोटो काढून घेते. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश तर लाजतात, परंतु ओवी ही आपल्या फॅमिलीचा एक मस्त असा सेल्फी सुद्धा आपले लाडू हातात घेऊन काढते. अगदी ही फॅमिली अगदी आनंदात असते आणि दिवाळीचं सेलिब्रेट करत असते. इकडे मात्र ह्या ऐश्वर्याला काही फराळ बनवता येत नाही आणि लाडू करता करता अगदी तिच्या तोंडाचा सर्व काही लाडवाने भरलेली असते. तिची पार पूर्णपणे जिरून निघलेली असते, कारण लाडू एक ते करते, रवा सुद्धा व्यवस्थित भाजवत नाही आणि जो काही हातामध्ये लाडू बनवायला घेते तो सुद्धा लगेच असा बघितल्यानंतर लगेच तो सर्व रवा खाली पडून जातो. तर दुसरीकडे एकीकडे रव्याचे लाडू ती तयार करते आणि एकीकडे गरा तिने भाजण्यासाठी टाकलेला असतो. तोपर्यंत तिकडचा गॅसवरचा जो गरा असतो तो पूर्णपणे जळून खाक होतो आणि तेव्हा धरायला जाते तर जोरात असा चटका सुद्धा तिला बसतो. जोरात ओरडते आणि तसाच ती न भाजता रवा दुसऱ्या कढईमधला काढून घेते आणि तसेच लाडू बनवायला घेते. परंतु एकही असा लाडू तो व्यवस्थित होत नसतो. पूर्णपणे वैतागून जाते की नक्की आता काय करू आणि लगेच म्हणते की काय ऐश्वर्या, अगं कशाला तू काही येत नव्हते आणि फराळाची ऑर्डर स्वीकारली. आणि सगळ्यात हुशार म्हणजे तो रणदिव्यांचा डिनर सेट आहे, ती कशी हुशार बनली आणि काय तर म्हणे सुमित्राला मोठ्या तोऱ्यात आपल्या मुठीत घेतलं आणि मला काम आहे, महत्वाची केस आहे म्हणून ती निघून गेली. आणि आता मात्र येईन दिवाळीमध्ये आयता फराळ खाण्यासाठी ढोसायला आणि मग सांगेल माझ्या फराळाला नाव ठेवेल. आणि जरा करंजा हे गोड कमी झाल्या आणि चकली तर काटेरी झालेलीच नाही, मायफूट. म्हणून ऐश्वर्या खूप अवंतिकाचा रागराग करत असते. जशी गणपतीच्या वेळेस आली होती आणि माझ्या सर्व चपात्यांना तिने नावं ठेवली होती आणि ऍक्टिंग करत परत तिचं सोंग आणते की तरीच म्हणलं की चपात्या गोल कशा झालेल्या नाहीत आणि अगदी नकाशा झाल्यासारखे दिसतात. नाही ऐश्वर्या, तूच मूर्ख आहे, स्वतःला मूर्ख म्हणून घेते, कारण पाणी तापवण्यासाठी सुद्धा गरम करण्यासाठी सुद्धा किचनमध्ये पाय ठेवला नाही आणि आता काही चक्क फराळ बनवतेस आणि हे लाडू तर बनतच नाही, फराळ कसं बनणार, नेमकं काय करू आता आणि हे सर्व कसे करू. म्हणून ऐश्वर्याला खूप टेन्शन येते आणि स्वतःच्याच फराळाला ती स्वतः नाव ठेवून घेत असते. तिला तर पूर्णपणे वैताग आलेला असतो की मी फराळ बनवण्याची ही जी काही जबाबदारी आहे ती स्वीकारायला नको होती. तेव्हा मात्र इकडे जानकी आणि आपल्या ऋषिकेशच्या एकमेकांसोबत एकमेकांना मदत करत जे काही चकल्या असतात तर अगदी छान अशा तळलेल्या असतात आणि शंकरपाळी सुद्धा खूप छान तळत असतात. तेव्हा मात्र जानकी आणि ऋषिकेश हे करता करता त्यांना जो घाम येतो तर अगदी प्रेमाने ते एकमेकांचा घाम पुसत असतात आणि एकमेकांना अगदी मिठीत घेऊन एकमेकांबरोबर अगदी खुश असतात आणि अगदी दिवाळीचा स्वयंपाक असा दणक्यात त्यांचा तयार होतो. परंतु इकडे मात्र आपली ऐश्वर्या वैतागून जाते की नक्की फराळ तर बनूच कसं. आणि तेवढ्यात तिला एक कॉल सुद्धा येतो. वैतागून म्हणते की आता या वेळेला कोण मला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतो आणि तिच्या आईचा फोन असतो. हॅलो मॉम बोल, आणि काय म्हणणं आहे तुझं आता, या वेळेलाच तू फोन केला. तर तिकडून तिच्या आईने विचारलेलं असतं की काय ग फराळ बनला का ऐश्वर्या. तर लगेच ऐश्वर्या वैतागून म्हणते की काय ग तुला माहिती नाही का इतक्यात कुठे फराळ बनत असतो का. तर आई विचारत असतं की लाडू बनले की नाही. तर ऐश्वर्या म्हणते की अगं हे पग कसे फुटतात आणि एकही लाडू तयार होत नाही. हो हो बेसन भाजले मी, परंतु पीठ मात्र मळतच नाही. कधीपासून मी अशी राऊंड राऊंड करते परंतु असे हातामध्ये घेतले पकडले की ते फुटतात माझे लाडू. नेमकं काय करू आता. एकतर खूप वेळ सुद्धा वाया गेला आणि अजून एक सुद्धा पदार्थ बनलेला नाही. ग सगळीकडे बेसन बेसन झाले. एकतर साडीवर सुद्धा बेसन, चेहऱ्याला सुद्धा बेसन आणि केसात सुद्धा बेसन, सगळीकडे बेसन बेसनच झाले मी. आणि तुम्हाला सांगितले होते अगदी तशा शंकरपाळे बनवण्याचा मी प्रयत्न केला, पण कसलं काय. अगं मी असं लाटल्या आणि त्यानंतर फोल्डर करून अगदी तशा चिरल्या सुद्धा आणि त्या कापल्यानंतर जेव्हा तेलात सोडल्या तर असं फुसफुस सर्व काही वर आलं आणि पूर्ण फेस तयार होऊन अगदी तेल सुद्धा त्या शंकरपाळेत पूर्ण काही हे सामावून घेतलं आणि असं दाबल्यानंतर पूर्ण त्याच्यातून तेलच गळतं. आणि मॉम खरंच मला इतका कंटाळा आला, मी खरंच खूप वैतागले आणि हे सर्व मला आता नाही करायचं. आणि काय चिवडा
चिवडा तर सर्वात अगोदर केला मी, पण तो चिवडा कमी आणि कांदा पोहे जास्त वाटतात. तेव्हा आई तिची विचारत असते की त्यात तू काय काय टाकले होते. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की अगं आई, सर्वात अगोदर पोहे आणि त्यात तो कढीपत्ता, परत ते पोहे आणि शेंगदाणे तळलेले, हळद, मिरची, कोथिंबीर आणि कांदा. तेव्हा तिकडून आई म्हणते की अगं चिवड्यामध्ये कांदा टाकायचा नसतो. तर ऐश्वर्या म्हणते की काय अगं, चिवड्यामध्ये कांदा टाकायचा नसतो आई, अगं हे अगोदर सांगायला हवं होतं. मला तर असे वाटले होते की पोहे आणि कांदा हे बेस्ट कॉम्बिनेशन, म्हणून मी त्यात कांदा टाकला. अरे देवा, खरंच माय गॉड, माझे सर्व काही आता स्पेशल संपले. मला हे सर्व नाही करायचं, जाऊन दे तू आता फोन ठेव. एकतर मी खूप वैतागून गेलेली आहे आणि इतकी वैतागलेली असते पण तरी सुद्धा तिचा एकही पदार्थ असा परफेक्ट काही तयार झालेला नसतो. मी एखाद्या गरजूबाईला सांगते, तिला पैसे देते आणि सर्व काही पदार्थ तिला बनवून आणण्यासाठी सांगते. नाही मॉम, मला हे सर्व नाही करायचं कारण मला काहीच जमत नाही. कसे करू, पूर्णपणे अगदी टेन्शन आले आणि एकतर दमले सुद्धा खूप, माझ्याकडून काही होत नाही. त्यानंतर इकडे जानकीने गुलाबदादांना घरी बोलावून घेतलेले असतात. गुलाबदादा बाहेरच वाटच बघत असतात. तेवढ्यात जानकी जे काही फराळ तिने बनवलेले असते सर्व एका बॅगमध्ये भरते आणि ती पिशवी ती गुलाबदादांकडे देते. आणि गुलाबदादा हे जे काही फराळ आहे ना ते आशीर्वाद बंगल्यावर पोहोच करायचे आणि आईकडे गुलाबदादा नक्की द्या. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की हो आओ वहिनी साहेब, मी नक्की आईकडे देतो आणि तुमच्या हातचं फराळ म्हटल्यानंतर सर्व काही आवडीनेच खातील. तेव्हा मात्र जानकी ही गुलाबदादांना म्हणते नाही हो, फराळ मी केलं हे कुणाला कळायला नको. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की का हो वहिनी साहेब असं. तेव्हा गुलाबदादा ना लगेच जानकी म्हणते की नाही हो, फराळ हे तुमच्या घरून आले असे सांगा, कारण जर मी त्यांना फराळ दिले हे कळले आणि मी फराळ केलं हे महत्वाचं नाही, परंतु ते फराळ सगळ्यांपर्यंत पोहोचणं हे महत्वाचे आहे. तेव्हा गुलाबदादा खुशून म्हणतात की ओहिनी, अहो दरवर्षी तुम्ही तुमच्या हाताने फराळ बनवायच्यात आणि सर्वांना खायला सुद्धा तुमच्या हाताने द्यायचा आणि सर्वजण अगदी आनंदाने तुमच्या हातचं फराळ सुद्धा खायचं. घरामध्ये कितीही काम वगैरे असले तरी सुद्धा तुम्ही अगदी आवडीने हे सर्व करायचे आणि आनंदाने सर्वजण कौतुक सुद्धा करायचे. परंतु तुम्ही मात्र सर्वजण काही न करता अगदी आनंदाने हे सर्व करायचे आणि आपला आशीर्वाद जे काही घर आहे ते अगदी सर्वांच्या हसण्याने अगदी रोशन होऊन जायचे. आणि गुलाबदादा थोडेसे नाराज होतात. आणि यावर्षीची दिवाळी मात्र वहिनी साहेब, तर जानकी म्हणते की यावर्षीची दिवाळी सुद्धा अगदी आनंदात त्या घरात सुद्धा साजरी होणार आहे. फरक एवढाच आहे की आम्ही फक्त घरापासून दूर आहोत परंतु मनाने नाही. आणि खरं सांगायचं गुलाबदादा, खरंच सर्वांची खरंच खूप आठवण येते. जेव्हा खंदील बनवत होतो तेव्हा सौमित्र दादा आणि सारंग, आई, नाना, शर्वरी वंश या सर्वांचीच खरंच खूप आठवण आली. आई आणि मी एकत्र फराळ दरवर्षी बनवायचो. एखादा पदार्थ जर छान बनला तर आई खरंच किती मनापासून कौतुक करायच्या. आणि शेवटी काय आठवणी असतात, आठवणी तर येतच असतात, आठवणीच आपल्या सोबत असतात आणि आपल्या माणसांचं प्रेम त्या आठवणीच टिकून ठेवतात. जानकी म्हणते की पण गुलाबदादा, हा फराळ नक्की तुम्ही सर्वांना आठवणीने द्या आणि सर्वांनी हा फराळ खाल्ला पाहिजे याकडे तुम्ही लक्ष द्या. गुलाबदादा म्हणतात की हो वहिनी साहेब, आणि सगळ्यांनी जर हा फराळ खाल्ला तर आमची दिवाळी त्यांच्याबरोबर साजरी झाली असे मी समजेल. पण गुलाबदादा, एक गोष्ट मात्र सर्व तुम्ही लक्षात ठेवा, कारण हे सर्व आहे ते ऋषिकेशला समजायला नको. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की ठीक आहे, काही समजणार नाही. आणि गुलाबदादा ते फराळाची बॅग घेऊन तिकडे रणदिव्यांच्या घरी जायला निघतात. त्यानंतर इकडे मात्र रणदिव्यांच्या घरामध्ये सुमित्रा तर खूप अशी नाराजच असते आणि ऐश्वर्याला ती किचनमध्ये असताना आवाजच देते की ऐश्वर्या, अगं फराळ झालं का, जर काही मदत लागली तर सांग. तर इकडे ऐश्वर्याचे तर मात्र 12च वाजतात, कारण तिचा एकही लाडू अजून तयार झालेला नसतो. एकीकडे फोनवर बोलत असते आणि एकीकडे ती एका हातात लाडूकडे बघत असते. आणि त्यात तर मात्र सुमित्राचा आवाज ऐकल्यानंतर तिची मात्र आता पूर्णपणे ही जिरते आणि हातातील लाडू तर खाली गळूनच पडतो. आणि मॉमला म्हणते की मॉम, अगं ऐक, मी तुला नंतर कॉल करतो, आपण नंतर बोलूया, ठीक, बाय, असे वैतागून फोन ठेवून देते. आणि खूप टेन्शन येते की नक्की आता काय करू. हा सर्व पसारा, हे बेसन एकतर सर्व अंगाला लागले आणि आता काय करू, जर काही केले नाही तर माझी पूर्णपणे ही इज्जत बेसनाला लागेल. नेमकं आता काय करू असा डोक्यामध्ये विचार येत असतो. आणि तेवढ्यात तिच्या डोक्यात एक प्लॅन येतो. सुमित्रा तर ऐश्वर्या अजून का आवाज देत नाही म्हणून बघतच असते आणि सुमित्रा इकडे कुठे जवळच आहे की नाही या संधीचा फायदा घेऊन जोरात आपल्या हाताला खूप भाजले असे ओरडते, हात झटकते, आई गो असे जोरात ओरडत असते. तेव्हा सुमित्रा धावतच येते की काय गो ऐश्वर्या, काय झाले. सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या काय झाले. तर ऐश्वर्या म्हणते की आई, अहो हात भाजला. सुमित्रा म्हणते
म्हणते की कसा भाजला आणि अगोदर गॅस बंद कर बघू आणि जास्त नाही ना भाजलं असे विचारते, परंतु जे काही गॅसवर राहाडा आणि जो काही गरा आहे तसंच असतो आणि विचारते की काय काय ऐश्वर्या काय हे सर्व आणि अजून लाडू सुद्धा तयार झालेला नाहीत. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की सॉरी आई, अहो मी भाजतच होते आणि ते काय झालं की बेसन भाजताना माझा हात भाजला आणि काही करता तर आलेच नाही आणि आता तर हात भाजला, त्यामुळे अशा भाजलेल्या हाताने मात्र मला काही करता येणारच नाही. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं तुला जमणार नव्हतं तर तू मला सांगायचे होते, इतक्या वेळेत मी सर्व काही फराळ बनवून ठेवलं असतं. अगं तू शंकरपाळीचं पीठ भिजवलं का, चकल्यांची भाजणी वगैरे. तेव्हा ऐश्वर्या फक्त हाताने नाही म्हणते. सुमित्रा म्हणते की काय काही झाले नाही. काय ऐश्वर्या, अगं तू मला सांगायला हवे होते, इतक्या वेळात मी सर्व काही करून टाकले असते. म्हणून सुमित्राला सुद्धा खूप आता टेन्शन येते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई अहो मी प्रयत्न करत होते परंतु ते मला जमत नव्हते आणि आता हात भाजला तर ते सर्व नाही होणार. परंतु आई मी तुम्हाला काय म्हणते, यावर्षी आपण बाहेरून फराळ मागूया आणि काय फरक पडणार आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या फरक तर पडतो, मानलं तर फरक पडतो, नाहीतर कशातच फरक पडत नाही असे सुमित्रा रागानेच म्हणते. अगं आजपर्यंत कधीही असे झालेले नव्हते, आजपर्यंत कधीही आपल्या घरात बाहेरून फराळ आलेलं नाही. उलट आपल्याच घरातून शेतकऱ्यांना फराळ जातो आणि ते पण मानाचं फराळ. अगं साधे तुला बेसनाचे सुद्धा लाडू जमत नाही, मग तू आता कानुले कसे करणार. एवढ्या सारंग धावत येतो आणि सारंग इतका खुश असतो आणि काय ऐश्वर्या झाला का फराळ असे तो खुशून विचारतच असतो. परंतु ऐश्वर्या मात्र तोंड ही मोठं करून बसलेली असते अगदी गौऱ्या फुटल्यासारखं. तेव्हा मात्र सारंग अगदी खुशून आईला सांगत असतो की आई जेव्हा मी गल्लीतून येत होतो तेव्हा काय तो खमंग वास आणि कुणाकुणाच्या घरामध्ये काय काय फराळ बनलेला होता ते तू इमॅजिनच करू शकत नाही. आणि आपल्या घरी काय बनवलेस, कानुले वगैरे आणि शेव आणि नाही एक एक मिनिट म्हणून तो खमंग असा वास घ्यायला सुरुवात करतो आणि म्हणतो की बेसनाचे लाडू. आणि आई मी बरोबर ओळखले ना. परंतु ऐश्वर्या आणि आई मात्र म्हणजे सुमित्रा एकमेकीकडे बघत असतात. ऐश्वर्याची तर पूर्णपणे आता जिरलेली असते. तेव्हा त्यांचे ते पडलेले चेहरे बघून सारंग विचारतो की आई अगं काय झाले, तुम्ही बोलत का नाही, काय झाले, काय हो ऐश्वर्या काय झाले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अहो मी तुम्हाला असे म्हणते की मी आईंना हेच सांगत होते की आपण या वर्षीचा फराळ बाहेरून आणूयात. तेव्हा सारंग विचारतो की का पण बाहेरून कशासाठी आणायचा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की काय झाले, अहो मी सर्व करतच होते, भाजणी वगैरे माझं चालूच होतं, सगळी तयारी माझी चालूच होती, परंतु नेमकं आता माझा हात भाजला आणि या भाजलेल्या हाताने मला आता पुढची तयारी नाही करता येत. तेव्हा सारंग धावतच ऐश्वर्याजवळ येतो आणि बापरे ही मला अगोदर सांगायला हवं होतं, तुमचा हात भाजला बघू बघू. तेव्हा ऐश्वर्या मुद्दाम आपला हात आणखीन दुखतो असा नाटक करते आणि जोरात आई ग असे ओरडते. तेव्हा सारंग तिला पुन्हा सॉरी सॉरी करतो आणि खूप धक्का लागला का आणि तुम्हाला अगोदर सांगितले असते तर मी तुमची मदत केली असती आणि राहून द्या, तुम्ही आता काही करू नका, तुम्हाला दुखत असेल. आणि सारंग सुद्धा लगेच ऐश्वर्याची बाजू घेतो आणि आई अगं आपण फराळ बाहेरून आणला तर नाही चालणार का, अगं फराळ महत्वाचं आहे की आपला माणूस. तेव्हा मात्र सुमित्रा म्हणते की वा सारंग खरंच वकिलाचा भाऊ शोभतोस, कारण बायकोची बाजू घेऊन चांगला लढतोस. बरं एक काम कर, हे सर्व राहून द्या, मी करते फराळ, तुम्ही बाहेर जा. तेव्हा ऐश्वर्या मुद्दा म्हणते की आई अहो नको, तुम्ही फक्त मला सांगा, मी तुम्ही सांगताल तसे तसे करते. तेव्हा सुमित्रा म्हणते की नको राहून दे, तू जाऊन आराम कर, सारंग तू हिला घेऊन जा. मगाशी जर तू सांगितले असते तर येव्हाना लाडू सुद्धा झाले असते. जा बरं तू अगोदर रूम मध्ये जा, सारंग जा बरं तिला घेऊन. सारंग मात्र आपला नंदी बैलासारखा मान डोलावत असतो की हो हो. तेव्हा मात्र सुमित्रा ही सर्व तयारी करायला घेते, परंतु काय हे सर्व बेसन अर्ध भाजलेलं आणि अर्ध कसलेलं करपलेलं कसे हे लाडू बनणार. आणि मी सुद्धा आता इतक्या वर्षातून लाडू बनवणार आहे, कारण 10 वर्ष झाली तशी माझी जानकीच लाडू बनवायची, म्हणून तिला जानकीची आठवण होते. आणि आता मला सुद्धा इतक्या दिवसातून कसे लाडू जमणार, म्हणून सुमित्राला सुद्धा खूप टेन्शन येते. आज निदान लाडू चिवडा तरी व्हायला पाहिजे आणि कसं हे होणार शक्य आता. त्यानंतर इकडे ओवी आणि ऋषिकेश हे गुपचूप जानकीला बघून फराळ खाण्यासाठी येतात. जानकी बाहेर असे त्यांना वाटते आणि एक एक चकली उचलायला सुरुवात करतात. तेवढ्यात जानकी धावतच येते आणि काय काय चालले, मी तुम्हाला सांगितले ना फराळ खायचे नाही म्हणून. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं काही नाही ते तर जानकी विचारते की काय ते. ऋषिकेश म्हणतो की अगं आपण केलेलं फराळ चाखून बघत होतो, हो की नाही ओवी. तेव्हा जानकी म्हणते की हो का, आणि ओवी जा तुझ्या बाबांना आरशासमोर नेऊन उभे कर, त्यांचे वाक्य आणि नजर ही एकमेकांसारखी होती की नाही जरा चेक करून बघण्यासाठी
करण्यासाठी सांग. तेव्हा ओवी म्हणते की आई अगं एकदम बरोबर आहे तुझं, मी तुझ्याच बाजूने आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय ग ओवी. तेव्हा जानकी म्हणते की हो जरा बघा ना, शिका तिच्याकडून. तेव्हा लगेच ओवी म्हणते की आई अगं जरा एक चकली दे ना. तेव्हा लगेच जानकी ही तिच्यावर हात असा लाडाने मारण्याचा प्रयत्न करते. ऋषिकेशला तर खूप हसायला येतं. आणि काय चकली हवी तुम्हाला, अजिबात फराळ खायचं नाही. तर ऋषिकेश ओवी म्हणतात की अगं पण का. तेव्हा जानकी म्हणते की अहो देवाला नैवेद्य दाखवायचा. एक वेळेस ओवी लहान आहे पण ऋषिकेश तुम्हाला सुद्धा नाही कळत. जर तुम्ही दोघांनी फराळ खाल्ला तर ओवी आणि ऋषिकेश एका सोबत म्हणतात की डब्याला कुलूप लावणार. माहिती आहे आम्हाला. जानकी म्हणते की नशीब माझं तेवढं तरी काहीतरी तुम्हाला माहिती आहे आणि चला जा मला आवरून घ्यायचं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ओवी तू जा, मी आईला मदत करतो. जानकी म्हणते की नाही नाही काही गरज नाही. ऋषिकेश म्हणतो की नाही ग जानकी ते सामान. जानकी म्हणते की नाही मी बरोबर व्यवस्थित करेल. ऋषिकेश म्हणतो की अगं ते डबे खूप उंचावर आहेत. जानकी म्हणते की नाही मी स्टूल घेईन आणि सर्व व्यवस्थित करेल. आणि मुद्दा म्हणते की तुम्ही कितीही प्रयत्न करा परंतु मी मात्र फराळ तुम्हाला उद्याच देणार आहे. तर ऋषिकेश म्हणतो की ओवी काय ग तुझी आई. तेव्हा जानकीला खूप हसायला येतं परंतु जानकीला एका दृष्टीने इकडे विचार सुद्धा येतो की गुलाबदादांनी आतापर्यंत फराळ आशीर्वाद बंगल्यापर्यंत पोहोचवलं असेल की नाही. इकडे गुलाबदादा हे आलेलेच असतात. तेव्हा गुलाबदादा धावतच आई साहेब करत किचनमध्ये येतात आणि फराळ आणलेला आहे असे सांगतात. सुमित्रा विचारते की काय रे गुलाब तू फराळ आणलास आणि कुठून. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की अहो आई साहेब माझ्या घरून आणला, म्हणजे यंदा प्रयत्न करून बघूया जमतोय का म्हणून मी स्वतः तयार केला. आणि जे जानकीने फराळ दिलेलं असतं तर गुलाबदादा त्याचे डब्यातील झाकण काढून दाखवतात आणि विचारतात की आई साहेब अहो तुम्हीच सांगा की फराळ मला जमले की नाही. तेव्हा सुमित्रा ही गुलाबदादांनी आणलेल्या फराळाकडे बघत असते आणि गुलाबदादांना विचारते की काय गुलाब तू आजच कसा फराळ घेऊन आलास. तेव्हा गुलाबदादा म्हणतात की आजपर्यंत या घराने मला खूप काही दिलेले आहे आणि आई साहेब तुम्ही मला तुमचेच मानतात आणि आज मी आणलेले हे फराळ घ्या आणि आपल्या देवाला नैवेद्य दाखवा. सुमित्राच्या डोळ्यात पाणी येते. गुलाबदादा म्हणतात की नाही म्हणू नका, हे फराळ घ्या आणि ते सर्व काही डबे तो सुमित्राच्या हातात देतो आणि येतो आई साहेब असे बोलून गुलाबदादा निघून जातात. सुमित्राच्या डोळ्यात पाणी येते आणि ती विचार करते की आजपर्यंत या घरात दिवाळीचा पदार्थ बनला नाही असे कधीही झाले नव्हते. आज गुलाबरावच्या घरचा फराळ देवासमोर ठेवण्याची वेळ आली आणि आता पुढे काय काय बदल होणार आहे देव जाणे. जानकी मात्र ही सकाळी सकाळी उठते, तयार होते कारण दिवाळीच्या दिवशी आपल्या रणदिव्यांच्या घरी जाते. मस्त अशी दारासमोर रांगोळी काढते, तुळशीला पाणी सुद्धा घालते आणि तुळस सुद्धा अगदी लख अशी टवटवरलेली दिसते कारण जी तुळस सुकून गेलेली असते तर जानकीने पाणी घातल्यामुळे तुळस अगदी अगदी टवकारून जाते. तेव्हा मात्र सुमित्रा बाहेर येते आणि बाहेर देवाला नमस्कार करते. दारात बघते तर रांगोळी सुद्धा आणि इतकी छान रांगोळी कोणी काढली असेल आणि तुळशीला सुद्धा इतक्या सकाळी सकाळी पाणी कोणी घातले असेल. त्यानंतर इकडे जानकी घरी येते. तेव्हा ऋषिकेश विचारतो की जानकी काय ग इतक्या सकाळी सकाळी कुठे गेली होती. तेव्हा जानकी मात्र काही उत्तर देत नसते. ऋषिकेश विचारत असतो की अगं जानकी सांग ना कुठे गेली होतीस. त्यानंतर इकडे जानकीनं जो फराळ आशीर्वाद बंगल्यावर पाठवलेला असतो तर सारंग आजी सर्वजण त्यावर ताव मारतात. तेव्हा सारंग म्हणतो की खरंच काय चकली झालेली आहे, अगदी जानकी वहिनी बनवते तशी. तेव्हा लगेच सौमित्र लगेच गुलाबदादांना विचारतो की काय हा फराळ जानकी वहिनीच पाठवलं ना. तेव्हा मात्र गुलाबदादा काही उत्तर देत नसतात आणि ऐश्वर्याची बोलती बंद होऊन जी चकली काही खात असते तर चकलीचा घास अगदी तिच्या म्हणजे घशातच गुंततो. तेव्हा आता जानकी या घरामध्ये येऊन गेली याचे काहीतरी दृश्य तिने दाखवून दिलेले असतात आणि सुमित्राला सर्व काही हे लक्षात आलेले असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.